हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवतो आहोत चटपटीत वाटाणा, हिरवा वाटाणा. मुलांना नेहमी नेहमी वाटाण्याची भाजी खाऊ घातली की तर कंटाळा येतो, मग त्यांना काहीतरी चटपटीत हवं असतं. त्याच्यासाठी आज आपण चटपटीत वाटाणे बनवूया. अगोदर हिरवे वाटाणे घेतले, त्यांना स्वच्छ धुवून घेतले. वाटाणे धुवून त्याचं पाणी काढून घेतलं. आता आपण एक लोखंडी तवा गॅसवर ठेवूया. लोखंडी तव्यावर खरपूस असे हे भाजून घेऊया. आता वाटाणे आपण स्वच्छ धुवून तव्यात टाकले आहे आणि आता त्यांना चांगलं स्वच्छ धुवून फ्राय करून घेऊया. चांगले खरपूस असे भाजायचे आहे आपल्याला वाटाणे. मुलं नेहमी नेहमी वाटाण्याची भाजी पाहिली की कंटाळा करतात. मुलांना रोज काहीतरी चटपटीत आपल्याला खाऊ घालायचं असतं, पण चटपटीतही आणि शरीराला पोषण असं मिळायला पाहिजे म्हणून आपण काहीतरी हेल्दी असं चटपटीत पदार्थ बनवून मुलांना खाऊ घालायला पाहिजे, जेणेकरून त्यांना याचे पोषणही भेटेल आणि तोंडाला टेस्टही लागेल. बघा, बोलता बोलता आपले वाटाणे आता भाजत आहे. म्हणजे बघा, तुम्हाला दिसतच असेल की वाटाणे चटकत आहे. त्यांना चांगले कमी गॅसवर असे फुटतील तोपर्यंत चांगले भाजून घेऊया, म्हणजे ते खायला चवीला एकदम खरपूस असे लागतील. कमी गॅसवरच भाजायचं आहे. हे असे चटपटीत वाटाणे मोठे काय लहानही एकदम आवडीने खातील असे आहेत आणि बनवायलाही काय नाही, 1-5 मिनटं लागतील. आता आपण त्याला मसाला बनवून घेऊया. अगोदर थोडी 1 छोटी चम्मच चटणी घेतली लाल, थोडे धणे आणि बडीशोपची जाडसर पावडर आहे आणि चाट मसाला घेतला सुहानाचा 1 चमचा आणि सेंधा नमक अर्धा चमचा. तुम्हाला जर वाटाणे जास्त बनवायचे असतील तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. मी थोडेच बनवले आहे म्हणून मी एकदम थोडे चटणी मसाला आणि चाट टाकले आहे. तुम्हाला जर जास्त वाटाणे बनवायचे असतील तर तुम्ही जास्तही टाकू शकता. बघा, आता बऱ्यापैकी वाटाणे हे चांगले खरपूस भाजण्यात आले आहे. सगळीकडनं तुम्हाला त्यांचा कलर चेंज होताना दिसतोय. पण हे जेवढे कमी गॅसवर आपण भाजू तेवढे ते खायला एकदम खरपूस आणि टेस्टी लागतील. आता बऱ्यापैकी वाटाणे आपले भाजून झालेले आहे. आता आपण त्यात थोडंसं तेल घालूया, जेणेकरून त्यांना चांगलं टेस्ट येईल आणि फ्राय होतील. थोडेफार बाकी असतील जे फ्राय करण्याचे तेही फ्राय होऊन जातील. आता एकदम किंचित थोडंसंच तेल घातलं आहे, जास्त घालायचं नाही. थोडंसं तेल घातलं आहे आणि मस्त मिक्स करून घेतला. आता आपण जो मसाला काढला होता, लाल चटणी, चाट मसाला, तो धणे आणि बडीशोपचा जाडसर कूट केलेली होती ती आणि नमक, असं आपण सर्व टाकून घेऊया. तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असतील तर तुम्ही तिखटही करू शकता. माझ्या घरात लहान मुलं असल्यामुळे मी थोडंसं चटणी टाकत आहे आणि मीठ घातलं. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. गॅस माझा अजूनही चालू आहे, कमी गॅसवरच करायचं आहे सगळं. मस्त पूर्ण वाटाण्यांना मसाले हे लागले की बघायचं आणि गॅस हा बंद करून द्या. मला थोडी अजून चटणी मी टाकून दिली, थोडे तिखट व्हायला पाहिजे म्हणून. हे बघा, आपले वाटाणे चटपटीत वाटाणे हे तयार झाले आहे. हे बघा, झाले आपले चटपटीत वाटाणे तयार. 5 ते 6 मिनटात आपले रेडी होऊन जातात. जास्त वेळ न घेता चटपटीत असा मेनू. मुलांना छोटी मोठी भूक लागली तरी आपण पटकन बनवून घेऊ असा हा मेनू आहे. चला मग, कोणाकोणाला आवडली आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या मग यूट्यूब फॅमिली, चटपटीत वाटाणा मसाला किंवा चटपटीत वाटाणा खायला. आणि यावर थोडंसं आपण लिंबूही टाकायचं. कोणाकोणाला लिंबू नाही आवडत असेल तर त्यांनी स्किप केलं तरी चालेल, पण लिंबू टाकले म्हणजे एकदम चटपटीत असे वाटाणे आपले लागतात. धन्यवाद.